मला विधान परिषदेवर संधी मिळालीच पाहिजे असा माझा अजिबात हट्ट नव्हता. फक्त नाराजी याकरिता व्यक्त केली की जर ती जागा माझी होती किंवा मी त्या जागेचा म्हणजे माझीच जागा ती खाली झालेली आहे, तर एकदा पक्षश्रेष्ठींनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. मी त्यांच्या फोनची वाट पाहिली की की बाबा तुला थांबावं लागेल. आता यावेळेस आम्हाला देताना अडचण आहे. थोडं पुढच्या वेळेस तुला विचार करावा लागेल. तुला दुसरी काही जबाबदारी. असं काही न करता म्हणजे उत्तरं पण मिळाली नाहीत. याचा मला खेद वाटतो आणि म्हणून मी त्या अनुषंगाने ट्विट केलंय की जर सामान्य कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा आहे, तर मग सामान्य कार्यकर्ता मी स्वतःला समजतो. याला विश्वासात का घेतला गेला नाही या बाबतीत मी खेद व्यक्त करणारं ट्विट केलंय. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामुळं मला 6 वर्षापूर्वी संधी मिळाली होती. त्यांनीच माझं नाव शेवटपर्यंत लावून धरलं होतं आणि त्यांच्या पुण्याईनंच मी आमदार होतो. आज दादा नाहीत याची खंत मला होती आणि दादा नसल्यामुळे आणि दादा असतेही आणि असा जर प्रसंग आला असता की आता ही उमेदवारी आपल्याला भेटत नाही, पण दादांनी ॲटलिस्ट फोन केला असता, सांगितलं असतं की तुम्हाला थांबावं लागतं, पुढं तुमचं काहीतरी वेगळा विचार करू, पण तुर्तास तुम्हाला आमदार करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं असतं. ते यावेळेस झालं नाही. पहिली आमदारकी दादांनी दिलेली आहे आणि दुर्दैवानं शेवटच्या काळामध्ये दादा आमच्यासोबत नाहीत याचा खंत होती. म्हणून मी माझी लढाई सुरू ठेवलेली आहे आणि ती पुढे पण सुरू राहणार आहे. मी खरं तर झिशान सिद्दीकींना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे. त्यांचं स्टेटमेंट पण मी ऐकलंय की मी गोरगरिबांच्या विरुद्ध आवाज उठवेल सभागृहामध्ये. माझी त्यांना आणखी एक विनंती आहे की ज्या सभागृहामध्ये गोरगरिबांचा आवाज उचलला जातो त्याच सभागृहामध्ये गोरगरिबांचं काम करणारे अजितदादा यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा त्यांनी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उचलला पाहिजे. सोबतच 18 महिने झालेत बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी कोणी दिली हे सुद्धा अजून सत्य बाहेर आलेलं नाही. तर त्यांच्या वडिलांना जर त्यांना आदरांजली या निमित्तानं वाहायची संधी आली असेल तर हा सुद्धा प्रश्न त्यांनी सभागृहातून उपस्थित केला पाहिजे की बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या मागचे मास्टर माइंड कोण आणि अजितदादाच्या विमानाचा घातपात होता की अपघात होता याकरता सुद्धा त्यांनी वरिष्ठ सभागृहातल्या सर्व आयुधांचा वापर करून तसा प्रश्न मला असं वाटते आगामी काळात विचारला पाहिजे. पहिल्या पावसाळी अधिवेशनात सर्व महाराष्ट्र त्यांच्या या धाडसाची नक्कीच वाट पाहिल. हे पक्षाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. मला त्याचं विश्लेषण करण्याची अधिक आवश्यकता नाही. जिथे जिथे पक्षाला कोणी अडचणीत आणण्याचं काम केलं तिथं प्रचंड तितक्याच ताकदीनं मी माझ्या पद्धतीने गेलो. दादांसारखा एक पाठीराखा पक्षामध्ये त्यावेळेस होता आणि दुर्दैवानं आज दादा नाही आहेत, त्याच्यामुळं ती पोकळी कधी भरून निघणार नाही. पण 6 वर्षात मी कुठं कमी पडलो असं मला तरी वाटत नाही. मला जे काही शक्य झालं पहिलाच अनुभव होता. सुरुवातीचे 2 वर्ष कोरोनात गेले, नंतरचे 2 वर्ष सत्तांतरात गेले, शेवटच्या 2 वर्षात 1.5 वर्ष काम करता आलं, शेवटचे 6 महिने दादा नसल्यामुळं ते वेदनादायी पद्धतीने त्या 3 महिन्याचा कार्यकाळ गेला. त्यामुळे पक्षासाठी काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि महाराष्ट्रापेक्षाही आमच्या पक्षातल्या प्रत्येकाला माहीत आहे. मला ते ते पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतील. मला ते ते का मलाही नाही कळलं. परत संधी न मिळण्याचं मुख्य कारण काय. मला असा अंदाज आहे की अजितदादांच्या विमानाच्या अपघाताचा मुद्दा शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लावून धरल्यामुळं ही संधी नाकारल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दादाचा मुद्दा हा भागच जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आता तर खरी सुरुवात झाली. आता इथून संघर्ष महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा. अजितदादांचं नेमकं काय झालं हे तर गुलदस्त्यात तर राहणारच नाही, ते राहू नये. जो कोणी अजितदादांसाठी फाईट करेल त्याच्यासोबत मी खंबीरपणे असेल आणि अजितदादांचा विमान अपघाताच्या मुद्द्याकरता कितीही मोठी किंमत भविष्यातही मोजावी लागली तरीही मी ती मोजायला तयार आहे. कारण आता जीवनाचा उद्देश तोच आहे की ज्या अजितदादांनी आमच्यासारख्या लोकांना एक विधिमंडळ सदस्य बनवून सन्मान दिला त्या अजितदादांचं असं अचानक जाणं आणि त्यामागचं खरं कारण काय हे महाराष्ट्राच्या समोर आणणं मला असं वाटते हेच जीवनाचं आता इथून पुढचा उद्देश आहे. नाही, आमचा एकच नेता आणि एकच पक्ष अजितदादा. दुसरा काय आता सुनेत्रा वहिनींना तर मी त्या संदर्भात भेटणारच आहे की आता पुढं पक्षात काम कसं करायचं म्हणजे काय कोण्या अधिकारात तर ज्या वहिनी जबाबदारी देतील त्या पद्धतीनं पुढं काम करू.